नवरात्री दिवाळीनिमित्त बाजारपेठेमध्ये पूजेच्या साहित्यामध्ये हळद आणि कुंकू हे अगदी अत्यावश्यक मानलं जातं। पूजा विधीतील एक मंगल वस्तू म्हणून आपण कुंकवाचा समावेश करतो, परंतु या कुंकवातही मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे। पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या या कुंकवामध्ये रसायनाचा वापर होत आहे आणि याच्या वापरामुळे त्वचेवरती अगदी दुष्परिणाम होत आहेत। पूजा विधी सोबतच सौंदर्य प्रसाधनात सुद्धा याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यामुळेच केमिकल युक्त वस्तूंपासून बनवलेलं हे कुंकू वापरण्यापेक्षा जर आपण घरीच अगदी शुद्ध, सात्विक आणि तितकंच सुगंधी असं वर्षभर टिकणारं कुंकू घरी कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुंकू हे शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं, त्याचबरोबर हे कुंकू अगदी वर्षभर टिकून ठेवण्यासाठी काय करायला हवं अशा खास टिप्स सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। कुंकू बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपल्याला हवा आहे आणि तो म्हणजे हळद। आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी जी हळद आपण वापरतो तीच हळद आपल्याला हवी आहे। तुम्ही जर अगदी घरी हळकुंड बारीक करून हळद वापरत असाल तर ती अगदीच छान, किंवा मार्केटमध्ये पॅकेटमध्ये हळद मिळते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर एक वाटी आपण इथे हळद घेतलेली आहे, त्यासोबतच आपल्याला लागणार आहे एका पूर्ण लिंबाचा रस। आता लिंबाचा रस घेत असताना तो थोडासा गाळून घ्या, म्हणजे यामध्ये लिंबाच्या बिया किंवा लिंबाचे काही कण वगैरे उतरणार नाही। लिंबाचा रस बनवल्यानंतर गाळणीने मी असा तो गाळून घेतलाय आणि यानंतर आपल्याला लागणार आहे चुना। विड्याच्या पानामध्ये आपण जो खाण्याचा चुना वापरतो तोच इथे आपल्याला हवा आहे। तर पानाच्या दुकानामध्ये अगदी सहज तुम्हाला हा चुना मिळेल। तर एक लहान चमचा म्हणजेच 1 टीस्पून चुना मी इथे घेतलाय। पाव कप पाण्यामध्ये आपल्याला तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे चुन्याची ही निवळी आपली तयार झाली आहे। कुंकवाला छान सुगंध यावा यासाठी गुलाब पाणी आणि कुठल्याही प्रकारचं सुगंधी ऑइल किंवा सुगंधी द्रव्य तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर अशा या मोजक्या वस्तूंपासून अगदी शुद्ध असं कुंकू कसं बनवायचं ते पाहूया। तर सगळ्यात आधी हे जे एक वाटी हळद आपण घेतलेली आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि यानंतर लिंबाचा रस आणि चुन्याची ही जी निवळी आपण तयार केलेली आहे ती थोडी थोडी करत या हळदीमध्ये आपल्याला मिक्स करत जायची। एकदाच खूप क्वांटिटीमध्ये ओतायची नाही, जसा रंग येतोय तसा तसा ही चुन्याची निवळी आणि लिंबाचा रस आपल्याला यामध्ये मिक्स करत जायचा आहे। अगदी शुद्ध असं कुंकू बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हळद म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज यामध्ये असतात, जी आपल्या स्किनसाठी खूप उपयोगी ठरतात। त्यामुळे अगदी पूर्वापारपासून कुंकू बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो। त्याचबरोबर आपण यात लिंबाचा रस सुद्धा वापरतोय। लिंबू हे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं। त्याचबरोबर लिंबाच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावरती जर कुठले डाग असतील, पिंपल्स वगैरे असतील तर ते सुद्धा दूर होतात। स्किन उजळण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर केला जातो। यामध्ये आपण चुना सुद्धा वापरलाय, ज्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी फंगल, अँटीबायोटिक प्रॉपर्टीज असतात। कॅल्शियम, मॅग्नेशियम कार्बोनेटने भरपूर असा हा चुना आपण पानाच्या विड्यामध्ये सुद्धा वापरतो, जो आपल्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरतो। तर पहा, अशाच प्रकारे ही जी चुन्याची निवळी आहे आणि लिंबाचा रस आहे तो अगदी थोडा थोडा करत या हळदीमध्ये आपल्याला मिक्स करत जायचा आहे। एकदाच पूर्ण ओतायचा नाही, तर जसा रंग आपल्याला हवा आहे अगदी त्याप्रमाणे चुन्याची निवळी आणि लिंबाचा रस आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करत जायचा आहे। जर चुन्याचं प्रमाण जास्त झालं तर कुंकवाचा रंग हा खूप डार्क होऊ शकतो, अगदी विटकरी वगैरे रंगाचा। त्यामुळे एकदाच नाही तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात चुना यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। आता सरळ चमचा साईडला ठेवून हातानेच हे एकसारखं आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे हळदीच्या प्रत्येक कण ना कणाला हा चुना त्याचबरोबर लिंबाचा रस व्यवस्थित मिसळला जाईल। तर इथे तुम्ही पाहताय अगदी 2 मिनिटं ही हळद मी या सगळे साहित्य टाकल्यानंतर छान मिक्स केली आणि याचा रंग अगदी सुंदर झालाय। काही मिनिटात तो थोडासा नारंगी होतो आणि 2 ते 3 मिनिटं हे छान मिक्स केलं की याचा रंग सुंदर असा लाल येतो। हे मिश्रण जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर यामध्ये काही ड्रॉप्स तुम्ही गुलाब पाण्याचे मिक्स करा आणि त्यानंतरच हे कुंकू मिक्स करा। आता याचा रंग छान लाल झाला की हे थोडंसं सुगंधी होण्यासाठी कुठलंही सुगंधी द्रव्य किंवा अत्तर वगैरे तुमच्याकडे असेल तर ते यामध्ये टाका। माझ्याकडे इथे चंदनाचं हे ऑइल आहे, त्याचे 3 ते 4 ड्रॉप मी यामध्ये मिक्स केले। त्यासोबतच आपण यामध्ये गुलाब पाणी सुद्धा मिक्स केलंय, त्यामुळे अगदी अप्रतिम असा सुगंध याचा येतोय। तुमच्याकडे जे कुठलं अत्तर असेल, सुगंधी द्रव्य असेल त्याचे 3 ते 4 ड्रॉप्स तुम्ही यामध्ये मिक्स करा।
हे कुंकू आपल्याला खूप असं ओलसरसुद्धा करायचं नाही, थोडंसं ते असं कोरडंच ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटातच तुम्ही पाहाल अगदी सुंदर असं आणि तितकंच सुगंधी असं हे कुंकू आपलं तयार झालं आहे. आता हे थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं सुकवून घ्यायचं आहे. आता हे तयार कुंकू एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला पसरून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. वाळवण्यासाठी हे आपल्याला उन्हात ठेवायची गरज नाही, कारण उन्हात ठेवलं तर याचा रंग बदलू शकतो. त्याचबरोबर फॅन खाली जर घरात ठेवलं तर घरात हे कुंकू ओढून पसरू शकतं, त्यामुळे फॅन लावायची सुद्धा गरज नाही. तर आपल्या घरामध्ये जे नॉर्मल टेम्परेचर असतं त्यामध्येच हे कुंकू आपल्याला छान वाळत ठेवायचं आहे. तर पहा, ताटामध्ये एकसारखं पसरवायचं. याचे जर गुठळे असतील तर ते हाताने फोडायच्या आणि हे कुंकू छान आपल्याला ताटामध्ये असं पसरून ठेवायचं आहे. हे कुंकू मी रात्रभर असंच पसरून ठेवलं. तुमचं कुंकू जर खूप ओलसर नसेल तर अगदी तासाभरात सुद्धा ते छान वाळतं. हे कुंकू जसं सुकत जाईल तसा तसा याचा रंग हा आणखीनच फुलतो. तर पहा, रात्रभर हे कुंकू मी सुकवण्यासाठी ठेवलं होतं आणि सकाळी हे छान एकसारखं असं सुकलेलं आहे. आता हे असंच न वापरता सगळ्यात आधी ते आपल्याला एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जर कुठले जाडसर असे कण असतील हळदीचे किंवा चुन्याचे तर ते सुद्धा सेपरेट होतील. कुंकू हे आपण एकसारखं चाळून घेतलंय. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला 1 पाव चमचा तूप मिक्स करायचं आहे. हे मी घरीच बनवलेलं तूप आहे. हे तूप मिक्स करून हे कुंकू पुन्हा एकदा छान मिक्स करा. इथे आपण तुपाचा वापर केला आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विटॅमिन्सनी भरपूर असं हे तूप आहे, ज्याच्या वापरामुळे आपली स्किनसुद्धा अगदी छान नरिश होण्यास मदत होते. त्याचबरोबर कुंकवामध्ये हे तूप मिक्स केल्यामुळे कुंकवाचा जो कलर आहे तो असाच वर्षानुवर्षे टिकण्यास मदत होते. कुंकवाला एक प्रकारची छान अशी शाईन येते. हे तयार कुंकू अगदी वर्षभर असंच व्यवस्थित राहावं, याला बुरशी वगैरे लागू नये, यासाठी आपण यामध्ये भीमसेनी कापराच्या 4 ते 5 अशा छोट्याशा वड्या यामध्ये टाकणार आहोत. कापरामध्ये अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे कापूर वापरल्यामुळे हे कुंकू खराब होत नाही. त्याचबरोबर कापराचा खूप सुंदर असा सुगंध या कुंकवाला येतो. तर पहा, साधं कापूर असेल तर त्याच्याही 4 ते 5 वड्या तुम्ही यामध्ये मिक्स करा. आता पुन्हा एकदा हे कुंकू छान मिक्स केल्यानंतर स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे कुंकू भरून ठेवायचं आहे. आता आपल्या घरातील हे कुंकू शुद्ध आहे का, यामध्ये कुठली भेसळ तर नाही ना, रंग येण्यासाठी यामध्ये कुठले आर्टिफिशियल रंगाचा तर वापर केलेला नाही ना, हे कसं चेक करायचं? तर त्यासाठी पहा, एका प्लेटमध्ये आपण आत्ताच बनवलेलं हे कुंकू मी घेतलं आहे. त्याचबरोबर एका दुसऱ्या साईडला बाजारातून विकत आणलेलं हे कुंकू मी घेतलेलं आहे. यानंतर या दोन्ही कुंकवामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. आपण आजच हे घरी बनवलेलं कुंकू ज्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे हातावरती मी असं पसरवलं. अगदी काही सेकंद हे असंच ठेवलं. यानंतर लगेचच हे मी नॅपकिनने पुसून घेतलं. तर पुसल्यानंतर तुम्ही पाहाल यावरती कुठलेही लालसर असा रंग मिक्स न केल्यामुळे याचा डागही पडत नाही. हळदीपासून बनवल्यामुळे थोडासा पिवळसर हा नक्कीच दिसतो. अशाच प्रकारे हे जे मार्केटमधून आणलेलं कुंकू आहे ते सुद्धा आम्ही पाण्यामध्ये छान मिक्स केलं आणि याचा सुद्धा एक गोल मी हातावरती काढून घेतला. अगदी काहीच सेकंद ठेवला आणि यानंतर नॅपकिनने हे पुसायला गेलं तर तुम्ही पाहाल अगदी 4 ते 5 सेकंदातच अगदी लालसर असा रंग याचा आपल्या हातावर आलेला आहे, तो जो पटकन निघतही नाही. याचाच अर्थ यामध्ये रंग येण्यासाठी आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला आहे आणि यामुळेच आपण पाहतो की बाजारात मिळणारे हे जे कुंकू आहेत स्किनवरती लावल्यानंतर बऱ्याच वेळ पुरळ येतात, रॅशेस वगैरे येतात. बाजारात मिळणारं केमिकलयुक्त आर्टिफिशियल रंगाचा वापर करून बनवलेलं हे केमिकलचं कुंकू वापरण्यापेक्षा घरीच अगदी शुद्ध, सात्विक आणि सुगंधी असं कुंकू तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि त्याचा वापर करा.